तुम्ही जर पेट्रोल पंपावर जाऊन बॅरल्समध्ये किंवा पिंपात डिझेल भरून आणत असाल तर सावधान, कारण आता अशी खरेदी तुम्हाला महागात पडू शकते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या ज्या अफवा पसरत आहेत त्याच अफवांनंतर आता राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय. इंधनाच्या साठेबाजीवर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीत अचानक वाढ झाल्यानं सामान्य ग्राहकांना इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलंय आणि त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं नवीन नियमावली जारी केली आहे. तेल कंपन्यांच्या डेपोपेक्षा पेट्रोल पंपावर दर कमी असल्यामुळे अनेक औद्योगिक आणि घाऊक व्यापारी हे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलची खरेदी करतायत. मे महिन्याची आकडेवारी सांगायची झाली तर मे महिन्यात पेट्रोलच्या मागणीत 18.54% तर डिझेलच्या मागणीत तब्बल 22.3% वाढ झाल्याचं समोर आलंय. आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये बॅरल आणि पिंपामधून मोठ्या प्रमाणात इंधन नेलं जात असल्याच्या तक्रारी विभागाकडे पोहोचल्या. मग त्यामुळे साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. नवीन नियमावलीनुसार इंधनाची साठेबाजी, काळा बाजार, पेट्रोल पंपांमधून अनधिकृत विक्री, टँकरमध्ये बेकायदेशीररित्या इंधन भरणं तसंच बॅरल किंवा पिंपामधून वारंवार इंधन वाहतूक केल्यास कारवाई केली जाणार आहे. आता या कारवाईची जबाबदारी महसूल, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण खरीप हंगामामुळे मशागतीच्या कामांना वेग आलाय आणि मग त्यातूनच ट्रॅक्टर, रोटावेटर आणि इतर मशागतीच्या वाहनांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बॅरल किंवा पिंपामधून डिझेल खरेदी करत असतात. पण त्यांना सुद्धा या नव्या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. आता सरकारचा हा निर्णय साठेबाजी रोखण्यासाठी आवश्यक आहे का, की याचा फटका सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसणार? यावर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.